हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण तुमचा भूगोलचा चॅप्टर क्रमांक 3 प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली हा धडा एक वन शॉट मध्ये पाहणार आहोत. इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इझी लर्निंगचं आमचं ॲप आहे, डाउनलोड करा. त्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये ज्या पण नोट्स आहेत त्या तुम्ही त्याचा फायदा नक्की घेऊ शकता. तर आजचा धडा आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. तर यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत भारताचे 5 प्राकृतिक विभाग. ओके, ब्राझीलचे 5 प्राकृतिक विभाग, भारताची जलप्रणाली आणि ब्राझीलची जलप्रणाली असे 4 पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण आता भारताचं पाहू की भारताकडे कोणते कोणते विभाग आहेत. भारताकडे हिमालय आहे, उत्तर भारतीय मैदान आहे, द्वीपकल्प आहे, किनारपट्टीचा प्रदेश आहे आणि द्वीपसमूह आहे. द्वीपसमूह म्हणजे बेटे. तर एवढे 5 विभाग हे भारताकडे आहेत. तर हिमालयचं जर पाहिलं तर हिमालय ही अर्वाचीन वली पर्वत रांग आहे. उत्तर भारतीय मैदान हे हिमालयाच्या पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. द्वीपकल्पामध्ये उत्तर भारतीय मैदान हा प्रदेशाच्या दक्षिणेला पसरलेला आहे आणि हिंदी महासागराकडे तो निमुळता होणारा प्रदेश दिसतोय. किनारपट्टीचा प्रदेश जर पाहिला तर भारताला 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. आणि द्वीपसमूह म्हणजे जे बेट आहेत ते लक्षद्वीप बेट आणि अंदमान निकोबार बेट हे भारताकडे आहेत. परिचय जर आपण हिमालयाचा पाहिला तर हिमालय हा एक अर्वाचीन वली पर्वत आहे. हा पर्वत तजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे पसरलेला आहे. पहा, ही आशिया खंडातील एक प्रमुख अशी पर्वत प्रणाली मानली जाते आणि भारतात याचा विस्तार जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेश यापर्यंत आपल्याला दिसून येईल. आता त्यामध्ये पहा, प्रमुख म्हणजे पर्वत श्रेणीमध्ये हिमालयात अनेक समांतर असे पर्वत रांगाचा समावेश आहे. तर एक शिवालिक रांग आहे, ही सर्वात दक्षिणेकडे आणि सर्वात नवीन अर्वाचीन म्हणजे नवीन अशी एक रांग आहे. ओके, इतर रांगामध्ये दक्षिणेकडे लघु हिमालय, ओके, इथं आपल्याला दिसेल लघु हिमालय आहे. बृहद हिमालय किंवा हिमाद्री असं म्हटलं जातं, ते हिमालया पलीकडची रांग. ओके, आणि टीप जर आपण याची पाहिली तर या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा म्हणजे आहेत. इथं वर आहे तो आपण महाहिमालय म्हणू, मधला जो मध्य हिमालय म्हणू आपण त्याला. ओके, आणि नंतर जो आहे तो शिवालिक किंवा उपहिमालय असं पार्ट आहेत. आता प्रादेशिक म्हणजे विभागानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे जर आपण पाहिलं तर स्थानिक विस्तारानुसार जर आपण पाहिलं तर हिमालयाचे 3 भाग पडतात. पहा, ओके, 3 भाग. पश्चिम हिमालय, ओके, ते काश्मीर हिमालय म्हणतो आपण त्याला. मध्य हिमालय, ओके, ते कुमाऊ हिमालय म्हणू आपण हा. आणि पूर्व हिमालय म्हणजे हा आसाम वगैरे आहे तर इकडच्या साईडला. तर असे प्रदेशावरून हिमालयाचे 3 पार्ट असं सांगितलेले, काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय आणि आसाम हिमालय. आता सेकंड जो भारताकडे प्रदेश आहे किंवा भाग आहे तो उत्तर भारतीय मैदानाचा. तर स्थान आणि विस्तार जर याचा पाहिला तर हा विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून तर भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत हा पसरलेला आहे. उत्तर भारतीय मैदान पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून तो पूर्वेकडे आसाम पर्यंत असा आसाम पर्यंत याचा विस्तार आढळतो आणि हा भाग बहुतांश सखल आणि सपाट असा भाग आहे. पहा, गंगेचे मैदान तर अरवली पर्वताच्या पूर्वेकडे जर आपण पाहिलं तर तो भाग गंगा नदीच्या खोऱ्यात आहे आणि याला आपण गंगेचे मैदान म्हणतो आणि याचा उतार पूर्णपणे पूर्वेकडे आपल्याला दिसून येईल. आता सुंदरबन हे जगातील सगळ्यात मोठं त्रिभुज प्रदेश मानलं जातं. ह्याची निर्मिती झालेली आहे की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचं जे म्हणजे गाळ संचयनातून या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. पहा, हे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि याची व्याप्ती जर आपण पाहिली तर भारताचा पश्चिम बंगाल राज्य आणि बांगलादेश मिळून हा प्रदेश त्रिभुज प्रदेश बनलेला आहे. याचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. पहा, आता वाळवंट आणि पंजाबचे मैदान यामध्ये भारतीय महावाळवंट उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात आपल्याला दिसेल. ओके, याला आपण थरचे वाळवंट म्हणू किंवा मरुस्थळी असंही म्हटलं जातं. राजस्थानचा जास्तीत जास्त भाग पूर्ण वाळवंटाने व्यापलेला आहे. पहा, आता पंजाबचं जर मैदान पाहिलं, ओके, तर वाळवंटाच्या उत्तरेकडील भागाला पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणतो. हा भाग अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगर रांगाच्या पश्चिमेला पसरलेला आपल्याला दिसेल.
निर्मितीमध्ये सतलज आणि तिच्या उपनद्यांच्या संचयनातून हा प्रदेश तयार झालेला आहे, जो पंजाबचा मैदान आहे. जी सतलज नदी आहे आणि तिच्या ज्या उपनद्या आहे त्यांच्या कार्यातून हे तयार झालेला प्रदेश आहे. वैशिष्ट्य जर पाहिले तर या मैदानाचा उतार पूर्ण आपल्याला पश्चिमेकडे दिसेल. येथील मृदा अत्यंत सुपीक आहे, जमीन तिथली चांगली आहे, त्यामुळे शेती व्यवसाय हा पंजाबच्या मैदानावर चांगल्या प्रमाणात केला जातो. पहा आता भारतीय द्वीपकल्पमध्ये स्थान आणि विस्तार जर त्याचा पाहिला तर उत्तर भारतीय मैदान प्रदेशाच्या दक्षिणेला ओके आणि हिंदी महासागराच्या उत्तरेला हा प्रदेश पसरलेला आहे भारतीय द्वीपकल्पाचा. याचं जर स्वरूप आपण पाहिलं तर हा प्रदेश हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो आणि त्यामुळे त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. तो हिंदी महासागराकडे असं निमुळता होत गेलेला आहे. आता या भागात अनेक लहान मोठी असे आपल्याला पर्वत आणि पठारे यांचा समावेश हा भेटेल. पहा आता प्रमुख पर्वत आणि पठारे कोणते तर अरवली पर्वत एक आहे. हा द्वीपकल्पाच्या उत्तर भागात असून जगातील सर्वात प्राचीन असा वली पर्वत ओल्ड फोल्ड माउंटेन असं म्हणून ओळखला जातो. पहा मध्य भाग म्हणजे विंध्य आणि सातपुडा पर्वत रांगा आणि मैदानी सीमा म्हणजे हा जो प्लेन आपण भाग म्हणू तर उत्तर भागात सपाट मैदाने आणि त्यांना सीमांकित करणारी पठारांची एक मालिका म्हणजे माळवा बुंदेलखंड असे पठार आपल्याला त्या मैदानी सीमेमध्ये किंवा त्यामध्ये आपल्याला दिसून येतील. पहा आता थर्ड नंबर आहे घाट किंवा पर्वतीय प्रदेश. तर पश्चिम घाट द्वीपकल्पाच्या पश्चिम सीमेवर आपल्याला सलग पसरलेला दिसेल उंच पर्वतीय प्रदेश. पूर्व घाट म्हणजे द्वीपकल्पाच्या पूर्व सीमेवर आपल्याला विखुरलेला हा दिसेल. पहा ओके तर अशा प्रकारे हे आहे. आता अरवली पर्वताच्या पायथ्याशी डॉट डॉटचे पठार आहे. बुंदेलखंड माळवा मेवाड आणि बागेलखंड यापैकी कोणता आन्सर येईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता किनारपट्टीचा जर प्रदेश पाहिला तर आपल्या भारताला 7,500 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. ही किनारपट्टी द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे म्हणजे जिथं बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. इथं काय आहे बंगालचा उपसागर, इकडे अरबी समुद्र या ठिकाणी ते पसरलेली आहे. या दोन्ही किनारपट्ट्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या भरपूर असा मोठा फरक आपल्याला दिसून येईल. आता हा फरक आपण थोडासा पाहूयात की पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी. तर सागर जर पाहिले तर पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्राला लागून आहे. पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे. याचं स्वरूप जर पाहिलं तर पश्चिम किनारपट्टी हा किनारा मुख्यतः खडकाळ आहे, पूर्ण असं खडक तिथं भेटतील. पूर्व किनारपट्टी हा किनारा नद्याच्या संचयनाने पूर्ण गाळाने बनलेला हा किनारा आहे पूर्व किनारपट्टीचा. जर रुंदी पाहिली ही किनारपट्टी अरुंद आहे. कोणती पश्चिम किनारपट्टी ही अरुंद आहे आणि ही किनारपट्टी त्याच्या तुलनेने पूर्व किनारपट्टी ही पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेने आपल्याला रुंद दिसून येईल. पहा पर्वत शाखा जर पाहिल्या पश्चिम किनारपट्टी जी आहे पश्चिम घाटातील डोंगराळ किनाऱ्यापर्यंत आलेली आहे आणि पूर्व किनारपट्टी जर पाहिली तर ती जमीन मंद उताराची असून तिथं नद्या दूरवरून वाहत अशा स्लो मध्ये येतात. ओके आता नद्यांचा विसर्ग मध्ये जर पाहिलं तर पश्चिम साईडला जर पाहिलं नद्या वेगाने वाहतात त्यामुळे मुखाशी एक खाड्या तयार होतात आणि पूर्व किनारपट्टीमध्ये आता इथं आपण पाहिलं की मंद उतार आहे तर नद्यांचा वेग कमी आहे त्यामुळं तिथं गाळाचं संचयन होऊन एक त्रिकोणी असा त्रिभुज प्रदेश हा तयार होतो. पहा ते पूर्व किनारपट्टीवर. आता त्रिभुज प्रदेशमध्ये पश्चिम किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळत नाही, पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात कारण नद्या ह्या स्लो मध्ये येतात आणि तिथं गाळाचं संचयन होतं आणि त्यामुळं म्हणजे पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आहे. पश्चिम किनारपट्टी खडकाळ आहे त्यामुळे तिथं त्रिभुज प्रदेश आढळत नाही. नेक्स्ट आता एक प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॉट डॉट नावाने ओळखले जाते. कन्याकुमारी, लक्षद्वीप, इंदिरा पॉइंट आणि पोर्ट ब्लेअर कोणत्या नावाने ओळखले जाते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पश्चिम किनारा आपण पाहूयात जो आपल्या भारताचा आहे. पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या आखूडाने वेगाने वाहतात, आपण आता जसं की चर्चा केली. ओके म्हणून तिथं गाळ साचू शकत नाही, तिथं खाड्या अशा निर्माण होतात आणि डोंगराळ भाग आहे तो. ओके आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नद्याची लांबी कमी व वेग टिंबटिंब असतो. पश्चिम किनारपट्टी कमी मध्यम जास्त की संत याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर पूर्व किनारा आपण पाहिला
तर पूर्ववाहिनी नद्या आहेत गोदावरी, कृष्णा, कावेरी, या आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात काय करतात, गाळ वाहून आणतात आणि तिथं जमिनीचा उतार मंद आहे आणि गाळाच्या संचयनामुळे तिथं काय होतं, मग त्रिभुज प्रदेश असा निर्माण हा पूर्व किनारपट्टीवर जमा होतो. जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर नक्कीच आमचा ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये, फ्री कंटेंटमध्ये क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड आणि इथं जाऊन तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स या भेटून जातील. आता आपण येऊयात भारतीय द्वीपसमूहाचा भाग. त्याचं जर वर्गीकरण पाहिलं, भारताच्या द्वीपसमूहाचे मुख्य 2 गट पडतात. एक किनारी बेटे, द्वीपसमूह म्हणजे बेट, किनारी बेटे आणि सागरी बेटे. तर किनारी बेटे म्हणजे मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ असणारी लहान मोठी बेट आणि सागरी म्हणजे अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर यांच्यामधील एक प्रमुख असा संच म्हणजे तो झाला सागरी बेटे. आता लक्षद्वीप बेटे किंवा आपण अरबी समुद्र म्हणू, याची स्थान जर पाहिलं तर हे लक्षद्वीप बेट आहे अरबी समुद्रात स्थित आहे. याची निर्मिती पाहिली तर ही बेटे प्रवाळची कंकणाद्वीप बेट, म्हणजे प्रवाळ म्हणजे हे असं आपण म्हणू की एक जीव, ओके, एक असं आपण म्हणू शकतो. वैशिष्ट्य ही विस्ताराने लहान असून त्याची उंची पण कमी असते. ही लक्षद्वीप बेटे आहेत, ती प्रवाळची आणि कंकणद्वीप म्हणजे गोल बांगडीसारखी आपल्याला दिसेल. आता अंदमान आणि निकोबार बेट द्वीपसमूह बंगालच्या उपसागर, तर हे बंगालच्या उपसागराच्या तिथं स्थित आहे. ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. पहा, ही विस्ताराने मोठी असून त्याच्या अंतर्गत भागात उंच अशी डोंगर आपल्याला दिसतील. ओके, तर बॅरनचं बेट हे निकोबार समूहातील एकमेव असं जागृत ज्वालामुखी आहे, बॅरन बेट. ओके, आणि निकोबार समूहात काही कंकणद्वीप म्हणजे गोल आकार पण बेटे आपल्याला आढळून येतील. आता एक प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटांची निर्मिती ही डॉट डॉट पासून झाली. ज्वालामुखी, पर्वत, प्रवाळ की गाळ, कोणत्या म्हणजे माध्यमातून या बेट तयार झालेले आहे तुम्ही सांगू शकता. आता आपण भारताचं पाहिलं, आता आपण ब्राझीलची प्राकृतिक रचना पाहूया. ब्राझीलचे प्रमुख वैशिष्ट्य जर आपण पाहिले, ब्राझीलच्या नकाशाचं निरीक्षण केल्यास आपल्याला असं लक्षात येतं की या देशाचा बराच भाग उच्चभूमी किंवा पठारे, लहान मोठे पर्वते यांनी व्यापलेला दिसेल. ब्राझीलमध्ये भारतासारखे खूप लांबवर पसरलेले किंवा अति उंच असे उदाहरणार्थ हिमालयासारखं असं काही नाही ब्राझीलकडे. मैदानी प्रदेशाचा पण अभाव आहे. उत्तरेकडील अमेझॉन नदीचं खोरं आणि नैऋत्येकडे जे पॅराग्वा नदी आहे, पॅराग्वे नदीचा उगम लक्षात घेता ब्राझीलमध्ये विस्तीर्ण अशी मैदानं पण खूप कमी आहे. जसं की आपल्याकडे पंजाबचं मैदान वगैरे विस्तीर्ण आहे, तसं ब्राझीलकडे नाही. आणि किनारपट्टीच्या भागात ही मैदाने फारशी विस्तीर्ण अशी ब्राझीलमध्ये नाही. ओके, आता ब्राझीलकडे पण 5 भाग आहेत. तर ब्राझीलकडे एक आहे उच्चभूमी, दुसरा आहे अजस्त्र कडा, तिसरा आहे किनारी प्रदेश, चौथा आहे मैदानी प्रदेश आणि 5वा आहे द्वीपसमूह. असं ब्राझीलकडे पण 5 भाग आपल्याला भेटतील. मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. पहा, हे आमचे गेल्या वर्षीचे आमच्या सोबत शिकलेले, वर्षभर आमच्या सोबत असलेले विद्यार्थी आहेत आणि लाईव्ह क्लासमध्ये वर्षभर आमच्या सोबत त्यांनी राहून एक सुपर असा रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे. त्यामध्ये गुंजन व्यास आहे, पहा, तिला 100% तिनं स्कोर केलेला आहे. व्यंकटेश जो सेमी इंग्लिशचा होता त्याने पण 100% स्कोर केलेला आहे. 127 विद्यार्थी आमचे 90% प्लस आहेत. 85% 203 विद्यार्थी आमचे आहेत आणि 31 स्टुडंट त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहेत. आणि नेक्स्ट तुम्ही असू शकता. ही आमची टीचर टीम आहे. यामध्ये सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम सगळे विषय सगळे कव्हर करून घेतले जातात. तर आमची जर बॅच तुम्ही घेतली तर आमच्या बॅचमध्ये काय काय भेटेल, तर एक लाईव्ह क्लास होतो ऑन इच अँड एव्हरी टॉपिक. प्रत्येक टॉपिकवर लाईव्ह क्लास घेतो. कम्प्लीट सिलेबस होतो. तुम्ही तो मोबाईलवरून, टॅबलेटवरून, पीसी वरून, अँड्रॉइड अँड iOS कुठूनही तुम्ही जॉईन करू शकता. रेकॉर्डिंग, प्रत्येक क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन होतो. ओके, लाईव्ह रिव्हिजन होते एक्झामच्या आधी. नंतर पर्सनल मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला शिक्षकांचा पर्सनली नंबर दिला जातो आणि तुम्ही शिक्षकांना डायरेक्टली डाऊट्स विचारू शकता किंवा बोलू शकता. आणि टेस्ट सिरीजमध्ये आमचे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते, तर आम्ही सब्जेक्टिव्ह टेस्ट वगैरे चेक करून देतो. अशा प्रकारे आमच्या बॅचमध्ये तुम्हाला सुविधा भेटतील. तर काही बॅच रिलेटेड तुम्हाला विचारायचं असेल तर या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करून विचारू शकता. ओके,
तर आपण नेक्स्ट पुढे येऊयात ब्राझीलची उच्चभूमी. ब्राझीलचा जो पहिला पार्ट आपण पाहूयात की ब्राझीलची उच्चभूमी. तर याचा परिचय जर पाहिला आपण तर गियाना उच्चभूमी एक, तर परिचयमध्ये दक्षिण ब्राझीलचा विस्तीर्ण भाग एका पठाराने व्यापलेला आहे. ते ब्राझीलचे पठार. ओके, तर ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचं ढाल क्षेत्र असं त्याला विविध नावाने ओळखलं जातं. पहा, ब्राझील आणि गियाना हे ढाल क्षेत्र आणि अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र म्हणजे मेन क्षेत्र हे मानलं जातं. आता गियाना उच्चभूमी या उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून मेन पार्ट व्हेनेझुएला देशात आहे. ती पूर्वेकडे फ्रेंच गियाना पर्यंत पसरलेली आहे गियाना उच्चभूमी. ओके, मग ब्राझीलमधील तिचा विस्तार जर पाहिला तर ब्राझीलच्या उत्तरेकडे रोराईमा, पारा आणि अमापा या राज्यात ही उच्चभूमी पसरलेली आहे. लक्षात ठेवा. ओके, गियाना उच्चभूमी. सर्वोच्च शिखर मध्ये ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर आहे पिको दी नेब्लिना. त्याची हाईट जर पाहिले तर 3014 मीटरची आहे आणि हे ब्राझील व व्हेनेझुएला सीमेवर ओके याचा उच्चभूमीत आपल्याला ते दिसून येईल. तर सगळ्यात उच्च शिखर म्हणजे पिको दी नेब्लिना आहे. ओके, आता ब्राझील उच्चभूमीचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूयात. आणि उतार, तर उंची उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्व भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागात 500 ते 1000 मीटर एवढी दरम्यान त्याची हाईट आहे. पहा, उत्तर दिशेकडील जर उतार पाहिला, आपण जर उत्तरेकडे पाहिलं तर उत्तरेकडे उंची टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. त्यामुळं उतार फारसा तीव्र नाही. तर या उतारावरून वाहणाऱ्या ज्या अमेझॉनच्या उपनद्या आहेत त्या अनेक धावत्या आणि धबधब्या सारख्या आपल्याला दिसून येतात. पहा, आता याचा जलप्रणालीवर कसा परिणाम होतो या उच्चभूमीचा, तर अटलांटिक महासागर यावर अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला ते जाऊन मिळतात. पहा, मग दक्षिणेकडील नद्या जर पाहिल्या आपण दक्षिण साईडच्या दिशेच्या, तर उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे आणि पॅराना आणि उरुग्वे या नद्या उगम पावतात आणि पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे जाऊन वाहतात किंवा मिळतात. पूर्व उतार जर पाहिला तर उच्चभूमीच्या पूर्वेकडे उतार अतिशय तीव्र आहे आणि तो कड्याच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो. ओके, पूर्वेकडे उतार तीव्र आहे. ओके, तो कड्यासारखा आपल्याला दिसून येतो. आता एक हा म्हणजे परिचय जर पाहिला तर ब्राझीलच्या क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे, परंतु येथील उताराचा स्वरूप आणि त्याच्या हवामानावर होणारा परिणाम एक त्यामुळे तो स्वतंत्र विभाग असा मानला गेला. स्थान आणि उंचीमध्ये ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्याकडे निश्चित आहे आणि या भागात उच्चभूमी म्हणजे त्याची हाईट 790 मीटर एवढी आहे आणि साओ पावलो ते पोर्तो अलेग्रे या भागात ही उंची एकाच सरळ अशी तीव्र उतारात संपलेली दिसून येईल. पहा, आता याचा हवामानावर काय परिणाम होतो, तर व्यापारी वारे, समुद्राहून येणारे अनेक व्यापारी वारे या कड्यामुळे अडवले जातात, अजस्त्र कड्यामुळे. मग पर्जन्य छायेचा प्रदेश या कड्यामुळे कड्याच्या पलीकडे वात विन्मुख ओके बाजूला म्हणजे पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तिथं पर्जन्य छायेचा प्रदेश हा मानला जातो आणि अवर्षण चतुष्कोण या पर्जन्य छायेच्या प्रदेशातील सर्वात म्हणजे एक उत्तर भागाला आपल्याला इथं दिसेल अवर्षण चतुष्कोणचा भाग. ओके, त्याला म्हटलं जातं आणि तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून पण ओळखला जातो. पहा, नेक्स्ट आता अजस्त्र कडा पाहिला. आता आपण बघूयात ब्राझीलची किनारी प्रदेश, ब्राझीलचा किनारी भाग. त्याचा जर परिचय पाहिला तर ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. पहा, तर या किनारपट्टीचे पण दोन भाग आहेत, एक तर उत्तर अटलांटिक किनारा आणि पूर्व अटलांटिक किनारा असे दोन भाग आपल्याला दिसून येतील. तर उत्तर अटलांटिक किनारा जर पाहिला तर म्हणजे उत्तरेकडील अमापा पासून पूर्वेकडे रिओ ग्रँडो दो नॉर्तो पर्यंत हा किनारा पसरलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य पाहिलं तर या किनाऱ्यावर अमेझॉन सह अनेक नद्या येऊन भेटतात, त्यामुळे हा किनारा सखल असा बनलेला आहे. पहा, तेथे मॅराजा आहे, एक मोठं बेट आहे, तो मोठे किनारी बेट आहे आणि अमेझॉन आणि टोकेंटिन्स या नद्याच्या मुखादरम्यान तयार झालेला हा मॅराजा बेट आहे, जे आपल्याला वर मॅपमध्ये दिसेल. तर तेथे मॅराजा उपसागर आणि साओ मार्कोसो उपसागर हे तिथं आहे, म्हणजे हे उत्तर अटलांटिक किनारामध्ये. आता पूर्व अटलांटिक किनारा जर पाहिला, त्याची व्याप्ती जर पाहिली तर रिओ ग्रँडे दो नॉर्तो पासून दक्षिण दिशेला हा किनारा पूर्ण पसरलेला आहे असं आपण पाहू शकतो.
तर वैशिष्ट्य पाहिलं तर या किनाऱ्यावर अनेक लहान अशा नद्या येऊन भेटतात आणि साओ फ्रान्सिस्को ही या भागातील सर्वात मोठी नदी आहे पूर्वे साईडला. ओके, ती तेथे अटलांटिक महासागराला येऊन भेटते. या किनाऱ्यावर लांबवर अशा पसरलेल्या पुळणी आहेत, बीचेस आपण म्हणू छान. ओके, त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे तो एरिया. आणि तटीय वालुकागिरी म्हणजे सँड डन्स असे काही ठिकाण तिथं आपल्याला दिसतील किंवा ते ठिकठिकाणी आपल्याला आढळतील, बीचेस वगैरे. काही भागात प्रवाळ बेटे आहेत. ओके, आणि प्रवाळ बेटांमुळे त्या किनाऱ्याचं ते एक संरक्षण असं होतं पहा. हे असं इथे तुम्हाला दिसेल पिक्चरमध्ये. तर नेक्स्ट आता पाहूयात आपण अमेझॉन नदीचे खोरे. अमेझॉनचं खोरं तर परिचय जर याचा पाहिला तर ब्राझीलमध्ये मैदानी प्रदेश प्रामुख्याने 2 भागात आहे. उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील जो पॅराग्वे पॅराना नदीचा भाग, हे अमेझॉनचं एक जंगल आहे पहा. तर विस्तार जर पाहिला अमेझॉन मैदानचा तर हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदान तुम्हाला दिसेल. ओके, तर उतार या मैदानाचा सर्वसाधारण उतार आपल्याला पूर्वेकडे दिसतोय. रुंदी जर पाहिली तर अमेझॉन खोरे पश्चिम भागात खूप रुंद म्हणजे 1300 किलोमीटर आहे. तर तिथे 2 उच्चभूमी जवळ येतात. ओके, आणि ही रुंदी अवघी 200 म्हणजे 40 किलोमीटर एवढी आहे पहा. नदी जशी अटलांटिक महासागराकडे जाते ना, तशीच म्हणजे मैदानाच्या रुंदी पुन्हाही अशी वाढत जाताना आपल्याला दिसेल. आणि हा भाग दुर्गम एरियातला आहे किंवा दुर्गम भाग असं याला म्हटलं जातं, कारण वारंवार इथं येणारे पूर, घनदाट वने आणि हा भाग अत्यंत दुर्गम आहे. तेथील वने विषुववृत्तीय वर्षावने आहेत असं म्हटलं जातं पहा. एक प्रश्न आहे, ब्राझीलमधील डॉट डॉट हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. कोणता? तर पॅन्टनल, महाराजा, साओ फ्रान्सिस्को आणि रिओ ग्रांडे. कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पॅराग्वे पॅराना मैदान आणि पॅन्टनल बद्दल बोलू. तर पॅराग्वे पॅराना नदीचा भाग हा ब्राझीलचा उच्चभूमीच्या नैऋत्य दिशेला आहे. तुम्हाला सब डायरेक्शन माहित असलं पाहिजे. तर उतार जर पाहिला तर पॅराग्वे नदीच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे आणि पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आपल्याला दिसून येईल पहा. पॅन्टनल जर पाहिलं तर विशिष्ट असा हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ ओके भूमीपैकी एक आहे. तो सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आपल्याला दिसेल पहा. ओके, तर हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात आहे. जिथं पंपास वगैरे नदी आहे तिथंच थोडंसं वर. त्या प्रामुख्याने मॅटो ग्रासो दो सुल राज्यात आहे. ओके, हा जो दलदलीचा भाग आहे तर त्याचा विस्तार जर पाहिला तर पॅन्टनलचा विस्तार ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना देशात पण आपल्याला दिसून येईल पहा. आता द्वीपसमूह म्हणजे बेटे पाहूयात आपण. तर याचं वर्गीकरण जर पाहिलं तर ब्राझीलच्या द्वीपसमूहाचे पण 2 मुख्य प्रकारात वर्गीकरण आहे. सेम किनारी आणि सागरी. मुख्य भूमीच्या जवळ असलेला आणि मुख्य भूमीपासून दूर असलेला. ओके, तर निर्मिती जर पाहिली तर किनारी बेट बहुतेक किनारी बेट नद्यांच्या किंवा समुद्राच्या संचयन कार्यातून निर्माण होतं. जे नद्या वाहत येतात किंवा समुद्र त्याचा जो संचयन होतं किंवा गाळाचं त्याच्यापासून किनारी बेट तयार होतात. सागरी बेट हे मुख्य भूमीचाच भाग असून ती मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर पेक्षा असं जास्त दूर अटलांटिक महासागरात येते पहा. ओके, ही सागरी बेटे बहुतेक खडकाळ आहेत. खडकाळ असून प्रत्यक्षात ते पाण्याखाली असलेल्या डोंगराच्या माथ्याचे म्हणजे एक भाग आहे, सरफेस आपण म्हणू शकतो. आता कंकण द्वीप म्हणजे दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारी भागात एक प्रवाळ बेट आढळतात आणि या प्रवाळ बेटांनाच कंकण द्वीप बेट असं म्हटलं जातं की गोल बांगडीसारखं. ओके, आता आपण यांची रचना म्हणजे 5 प्राकृतिक विभाग पाहिले भारताचे आणि ब्राझीलचे. आता आपण जलप्रणालीकडे येऊयात. भारताची जलप्रणाली आधी आपण पाहूयात की भारतातील नद्यांचं त्यांच्या उगम क्षेत्रावरून पण 2 गट आहेत. एक तर हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या असे भारताचे पण 2 क्षेत्र आहेत. तर हिमालयीन नद्यामध्ये या नद्या हिमनद्यामधून उगम पावतात. ओके, आणि त्या 12 वाहत असतात पहा, तुम्हाला इथं दिसेल. ओके, त्यामध्ये सिंधू नदीची प्रणाली जर पाहिली तर सिंधू व तिच्या उपनद्या ज्या झेलम, चिनाब, रावी, बियास हे सतलज हे सिंधू नद्याच्या उपनद्या आहेत. प्रामुख्याने पश्चिम हिमालय आणि पंजाब राज्यातून ह्या वाहत असताना आपल्याला दिसतील पहा. गंगा नदी आणि तिची प्रणाली म्हटलं तर गंगा नदी हिमालयातील गंगोत्री येथून उगम पावते. यमुना ही तिची उपनदी आहे. गंगेचा त्रिभुज प्रदेश म्हणजे तो सुंदरबन ते गाळाच्या संचयनातून बनलेला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
ब्रह्मपुत्रा नदी जर आपण म्हटलं तर ही नदी तिबेटमधून उगम पावते आणि भारतात अरुणाचल जो प्रदेश आहे आणि आसाम मधून ती वाहते. ओके, तर अशा प्रकारे आपण नद्याचं पाहिलं. आता द्वीपकल्पीय नद्या तर हिमालयीन नद्या झाल्या. आता द्वीपकल्पीय नद्यांच्या त्यांच्या विसर्गाच्या दिशेवरून दोन भाग आहेत, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी. तर पश्चिम वाहिनीमध्ये या नद्या अरबी समुद्राला मिळतात, लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ नर्मदा, तापी, साबरमती, मही या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि त्या अरबी समुद्राला जाऊन भेटतात. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात मधील नद्यांची लांबी कमी पण वेग या नद्यांचा जास्त आहे पहा. आता पूर्व वाहिनी नद्यामध्ये या बंगालच्या उपसागराला भेटतात आणि गोदावरी ही दक्षिण भारताची द्वीपकल्पावरील सगळ्यात मोठी नदी मानली जाते. कृष्णा आणि कावेरी या नद्यांचा वापर सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर हा केला जातो पहा. तर एक प्रश्न आहे, अमेझॉन नदीचा उगम डॉट डॉट देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ब्राझील, पेरू, अर्जेंटिना की उरुग्वे? याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पाहूयात ब्राझीलची जलप्रणाली पाहूयात. तर ब्राझीलमध्ये पण नद्यांच्या 3 प्रमुख खोरी आहेत. तर एक आहे अमेझॉन नदीचं खोरं. त्याचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर आहे. पाण्याचा विसर्ग पाहिला तर जगातील सर्वात मोठा किंवा 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढा त्याचा पाण्याचा विसर्ग आहे. प्रति सेकंदात एवढं ते धावते, म्हणजे पाणी हे होतं. वैशिष्ट्य पाहिलं, प्रचंड वेगामुळे नदीच्या मुखाशी गाळाचं संचयन होतच नाही, कारण त्याचा वेग जास्त आहे. तर तिथं अनेक बेटे तयार झालेली आपल्याला दिसतात आणि अमेझॉन नदी जलवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त नदी अशी मानली जाते. आता पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली जर पाहिलं ब्राझीलची, तर या नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात आणि या दोन्ही नद्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला जाऊन भेटतात पहा. कोणत्या? पॅराना आणि पॅराग्वे. तर साओ फ्रान्सिस्को जर पाहिलं तर ही ब्राझीलमधील 3री महत्वाची नदी. ही नदी संपूर्णपणे ब्राझीलच्या भूभागात वाहते. ओके, आणि तिचा सुमारे 250 किलोमीटर खालचा भाग जलवाहतुकीसाठी योग्य आहे. कोणत्या नदीचा? साओ फ्रान्सिस्को नदीचा. नेक्स्ट आपण जर तुलनात्मक अभ्यास केला नद्यांचा, एक शॉर्ट मध्ये एक माइंड मॅप सारखं भारताच्या आणि ब्राझीलच्या नद्या, तर निसर्ग हिमालयातील नद्या 12 महिने वाहतात. ओके, आणि ब्राझीलचं जर पाहिलं तर अमेझॉन जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी आहे. त्याचा वेग आपण आता पाहिलाय. प्रकारामध्ये हिमालयीन आणि द्वीपकल्पी असे 2 प्रकार आहेत भारताच्या नद्यामध्ये आणि ब्राझीलच्या नद्यामध्ये उच्चभूमी आणि किनारी भागातील नद्या अशा 2 प्रकार ब्राझीलमध्ये येईल. मुखाशी रचना म्हणजे पूर्व किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश आहे भारताच्या इथं, आणि ब्राझीलचं पाहिलं तर अमेझॉनच्या मुखाशी तिथं त्रिभुज प्रदेश नाही तर बेटे तयार झालेली आहे. ओके, आता जलवाहतूक म्हटलं तर कारण तिथं वेगाने नद्या वाहतात ना अमेझॉनच्या तिथं मुखाशी, त्यामुळे तिथं बेटे तयार झाली. तर जलवाहतूक म्हटलं तर नद्याच्या वेगामुळे मर्यादित जलवाहतूक आहे भारतामध्ये आणि अमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात जलवाहतूक ही केली जाते कारण तिथे नद्याचा वेग जास्त आहे. तर अशा प्रकारे आपण तुलनात्मक निष्कर्ष हा भारत आणि ब्राझीलच्या नद्याचा पाहिला. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. तर या धड्यामध्ये अशा टाईपचे काही प्रश्न येतात की अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हे उच्चभूमीचा आहे, मैदानी आहे, पर्वतीय आहे की विखंडित आहे? नेक्स्ट, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा काय? तर उंच पर्वत आहे, प्राचीन पठार आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत की बर्फाच्छादित डोंगर आहेत? नंतर अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः अवर्षणग्रस्त आहे, दलदलीचं आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल आहे की सुपीक आहे? तर अशा काही प्रश्न असतात यामध्ये, या धड्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जास्त प्रश्न आहेत. अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे आणि या नदीच्या मुखालगत तर त्रिभुज प्रदेश आहे नाही, विस्तीर्ण खाड्या आहेत किंवा मासेमारीचा व्यवसाय जास्त केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली आहेत, प्रवाळ बेटे आहेत, ज्वालामुखीय बेटे आहेत की खंडीय बेटे आहेत? याचा आन्सर पहा. नंतर अरवली पर्वताच्या पायथ्याशी बुंदेलखंड पठार आहे, मेवाडचं पठार आहे, मवाडचं आहे की दख्खनचं पठार आहे? तर अशा प्रकारचे एक्सरसाइज आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि ब्रीफ मध्ये जर खालील प्रश्नांची उत्तरे मध्ये जर पाहिलं, भारत आणि ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक. ओके, जे 5 विभाग भारताचे आणि ब्राझीलचे आहेत. भारतामध्ये नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या आपण उपाययोजना करू? भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य सांगा. पॅन्टनल या अतिविस्तृत व खंडांतर्गत
प्रदेशाचं दलदल म्हणजे निर्माण होण्याची कारणे काय, किंवा भारतातील प्रमुख जलविभाजक कोणता आहे, हे उदाहरणासहित स्पष्ट करा असं सांगितलंय. टिपामध्ये सेम याचे भाग येऊ शकतात, की अमेझॉन नदीचं खोरं, हिमालय, ब्राझीलची किनारपट्टी, भारताचा म्हणजे भारत द्वीपकल्पीय भाग किंवा अजस्त्र कडा, अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. भौगोलिक कारणेमध्ये ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत, किंवा भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर विषमता आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर कसा जास्त होतो. ओके, अशा प्रकारचे काही कारणे त्यामध्ये येतात. अचूक गटमध्ये ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणारी प्राकृतिक रचनेचा क्रम, किंवा ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत, किंवा भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना म्हणजे पठाराचा क्रम लावा असं म्हटलेलं आहे त्यांनी. ओके, तर अशा प्रकारे एक्सरसाइज या धड्याची आहे पहा. आता तुम्ही मला रेकॉर्डिंग मध्ये पाहतायत, तर तुम्हाला माझ्याकडून लाईव्ह शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्या. ओके, आमचा रिझल्ट 2 विद्यार्थी आमचे 100% गुण आहेत, त्यांना 127 विद्यार्थी 90+ आहेत, 203 विद्यार्थी 85+ आहेत, आणि 31 जो स्टुडंट आहेत ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहेत. आणि नेक्स्ट तुम्ही असू शकता ही आम्ही खात्री नक्कीच घेऊ शकतो. तर काही आमच्या बॅच रिलेटेड तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच रिलेटेड तुम्ही काही इन्फॉर्मेशन विचारू शकता. धन्यवाद.